एक BBAचा विद्यार्थी आहे. त्याला रील्स पाहण्याची सवय असते, परंतु त्याला एका ठिकाणी एका इंस्टाग्रामवर एक रील्स दिसते आणि त्यामध्ये ती माहिती जरा वेगळीच असते. परंतु तो वाचताना फक्त एवढा वाचतो की 1.2 कोटी रुपयाला जर व्यक्तीचं वृषण विकलं, म्हणजे पुरुषांचं वृषण विकलं, अंडकोश जर विकला तर त्याला 1.2 कोटी रुपये भेटू शकतात, अशी त्याला कुठून तरी माहिती भेटते. आणि माहिती भेटल्याच्या नंतर मग त्याच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो की आता आपल्याला झटपट श्रीमंत व्हायचं. या अनुषंगानं तो जो मुलगा आहे BBAचा विद्यार्थी, तर तो मुलगा मग नंतर त्याच्या मित्राला तो व्हिडिओ दाखवतो की हे बघ, याच्यामध्ये जर मानवी अंडाशय म्हणजे वृषण विकलं तर 1.2 कोटी रुपये भेटतात आणि त्यानंतर हे विकल्याच्या नंतर आपण हे आपापसात वाटून घेऊ. त्यानंतर त्याचे काही जे मित्र असतात त्याला म्हणजे थोडं दुरावतात, परंतु त्याच्या डोक्यामध्ये ही गोष्ट भरलेलीच असते. त्यामुळे तो आणखीन काही मित्रांना सांगतो आणि त्यातील त्याचा एक 18 वर्षीय एक मित्र आहे, तर तो त्याला ही गोष्ट सांगतो, व्हिडिओ दाखवतो. त्यावेळेस तो 18 वर्षीय जो त्याचा मित्र आहे तो या गोष्टीला मान्य होतो आणि मान्य झाल्याच्या नंतर मग आता तो सांगतो की परंतु याचं जे वय आहे, या जे आपल्याला वृषण पाहिजे याचं वय कमीत कमी 16-17 म्हणजे 17च्या आत पाहिजे. त्याच वेळेस हे अंडाशी हे वृषण विकल्या जाईल 1.2 कोटी रुपयाला. तर आणि त्यानंतर आपण हे आपसात वाटून घेऊया, अशी त्यांची चर्चा होती. आणि चर्चा झाल्याच्या नंतर मग आता हे तयारीला लागतात. आणि एका मैदानात, मोकळ्या मैदानात एक मुलगा म्हणजे उदरनिर्वाहासाठी पेन, म्हणजे त्याच्या आईचा खर्च आणि त्याचा खर्च चालवण्यासाठी पेन, पेन्सिल, त्यानंतर घरातील काही वस्तू असतात, भांडे वगैरे आणि अशा शुभेच्छा वस्तू, असे काही तिथे विकत असतो. आणि नंतर हे लोक तिथे जातात, दोघं जण मित्र, आणि त्याच्याशी मैत्री करतात. मैत्री केल्याच्या नंतर काही दिवस त्याच्यासोबत मस्त मैत्रीचं नातं करतात आणि त्याला विश्वासात घेतात. मग एक दिवस असं होतं की त्याला विश्वासात घेतल्याच्या नंतर त्याला एका मैदानावर नेल्या जातं आणि त्यानंतर मैदानावर हा मुलगा काही येत नाही, परंतु त्याला नेलं जातं आणि त्याला जीवाना मारलं जातं आणि त्याचे जे अंडकोश आहेत, जे वृषण आहेत, ते त्यांचे काढून घेतात. नेमकं आता ही घटना काय आहे, ही घटना इथपर्यंतच नाही, तर आता सविस्तरपणे स्टोरी बघूया. नेमकं या जे वृषणचं हे लोक काय करतात, कुठे विकले जाते का, आणि नंतर याचं नंतर पुढे काय होतं, आणि हे आरोपी नंतर काही दिवसांनी कसे सापडले जातात. सुरुवातीला हे आरोपी सापडणं थोडे मुश्किल होते पोलिसांना, परंतु जसा जसा याचा शोध लागत गेला आणि तसा तसा ही माहिती पसरत गेली आणि अर्थातच काही दिवसांनी या आरोपींचा पोलिसांना शोध लागला, तो कशा पद्धतीचा, आणि नंतर हे वृषण कुठे यांनी विकलं की फेकून दिलं की काय केलं, ही संपूर्ण घटना आपण आता बघणार आहोत. ही घटना आहे एका गरीब व्यक्तीची, जे की ज्याला वडील नाही आहेत, ज्याचे वडील वारलेले आहेत आणि त्याची आई एका सार्वजनिक शौचालयामध्ये स्वच्छतेचं काम करते. आणि हा जो मुलगा आहे 16 वर्षीय मुलगा, हा मुलगा त्याच्या उदरनिर्वाहासाठी, खर्च भागवण्यासाठी आणि त्याच्या आईचा त्याचा खर्च भागवण्यासाठी तो एका मस्जिदीजवळ, इक्बाल मैदान आणि मोती मस्जिदजवळ ही घटना म्हणजे सविस्तरपणे कशी होती आणि पुढे कुठे या मुलाला घेऊन जाते सविस्तरपणे बघणार आहोत. ही स्टोरी आता सुरुवात होते. भावानो ताईंनो, गोष्ट एवढीशी आहे की एका निष्पाप मुलाचा, ज्याच्यावर त्याची आई, तो उदरनिर्वाह चालतो, आणि हा एक छोटासा मुलगा ज्याने करोडाची स्वप्नही सुद्धा पाहिलेली नसतात, परंतु जे काही पैसे येतील ही वस्तू विकल्याच्या नंतर त्याच पैशावर यांचा उदरनिर्वाह चालतोय. ज्यांचे स्वप्नच नव्हते कोटी रुपये बघायचे, असे या गरीब व्यक्तीला हे दोघं जण मारहाण करतात. या दोघा आरोपीचं नाव सांगलेलं आहे झोएब खान आणि दुसऱ्याचं नाव आहे आमिर कुरेशी. तर झोएब खान हा जवळपास 20 वर्षाचा आहे आणि हा BBAचं शिक्षण घेतो, BBAच्या दुसऱ्या वर्षाला आहे. तर दुसरा आहे आमिर कुरेशी, याचं मात्र एवढं पुरेसं शिक्षण नाही. हा जो काही कुरेशी म्हणजे झोएब खान सांगन त्याच पद्धतीने आमिर कुरेशी हा ऐकण्यात उत्सुक होतो, कारण आमिर याचं फारसं नॉलेज नसतं. झोएब खान हा
जो त्याचा मित्र आहे आमिर कुरेशी याला सांगतो की तो डॉक्टर आहे आणि डॉक्टर असल्यामुळं हे जे उर्शन आहे हे आपण कसं विकणार, काय विकणार, ही सगळी माहिती त्यावेळेस तो सांगतो. आपण हे विकणार आणि शेअर करणार. आता त्यानंतर पुढे काय होते, ज्यावेळेस झुएल खान त्याच्या मित्राला ही संपूर्ण माहिती सांगतो आणि सांगतो की आता आपल्याला हे जो मुलगा आपण चॉईस केलेला आहे याला आता आपल्याला म्हणजे मारायचं आहे आणि याचे आपल्याला उर्शन घ्यायचे आहेत. त्यानंतर झुएल खान हा फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सवर, व्हिडिओ कॉलद्वारेच त्याचा मित्र आमिर कुरेशीला फोन करतो. आमिर कुरेशी आता काही दिवसांनी त्या मैदानावर येतो जे मोती मस्जिद आहे तिथे. तिथे हा जो 17 वर्षीय मुलगा असतो, 16-17 वर्षीय मुलगा, हा त्याच्या पद्धतीने त्याचं विक्री काम करत असतो. नंतर ज्यावेळेस हा आमिर कुरेशी तिथे येतो आणि आमिर कुरेशी आल्याच्या नंतर त्याच्यासोबत काही मित्रही असतात. तो ह्या रेहान जो मुलगा आहे 16-17 वर्षाचा ज्याचा खून झालेला आहे त्याचं नाव आहे रेहान. रेहानकडे येतो आणि रेहानला सांगतो की काही ठिकाणी थोडं अंतरावर याच्या मित्राचे आणि याचे म्हणजे आपल्या मित्राचे भांडणं झालेले आहेत, तुला तिथे यावं लागेल थोडी मदत करण्याला. त्यावर रेहान सांगतो की नाही, मी मदत करायला येत नाही. जर मी मदत करायला आलो तर माझी वस्तू विकायचं काय आणि संध्याकाळी आम्ही खायचं काय हा मोठा प्रश्न आहे. त्यावेळेस याचे जे मित्र आहेत, जो आमिर कुरेशी त्याचे मित्र आहेत, सांगतात की अरे तू चाल, तुला काही मदत असेल तर आम्ही देतो, वाटल्यास तू हे 100 रुपये घे आणि तू चाल. त्यावेळेस मग हा रेहानला 100 रुपये दिले जाते आणि रेहान म्हणतो बरं ठीक आहे चला. मग रेहानला हे एका मैदानावर घेऊन येतात, गिन्नोरी मैदान, तिथे घेऊन येतात. ते सांगतात की आपल्याला खाटलाजवळ जायचंय आणि खाटलाजवळ आपल्या मित्राचे भांडणं झालेले आहेत. तिथे या रेहानला घेऊन येतात. घेऊन येताना जो आमिर कुरेशी आहे आणि त्याच्या सोबतचे एक मित्र होता, रस्त्यातच यांना अजून काही मित्र भेटतात आणि ते मित्र कोणाचे, आमिर कुरेशी आणि त्यासोबतचा जो मित्र होता त्याचे मित्र, अजून काही मित्र भेटतात आणि हे खाटला जो पुरा आहे तर त्या खाटला पुलाजवळ हे येतात. आणि तिथे आल्याच्या नंतर मात्र जो रेहानला पाठीमागून जोरदार वार केले जाते आणि त्या वारामध्ये रेहान हा जागीच पडतो आणि जागीच पडल्यानंतर त्याचं जे सामान वगैरे सगळं अस्ताव्यस्त होतं. रेहान तिथेच पडतो आणि रेहान पडल्याच्या नंतर मग हे संपूर्ण व्हिडिओ हा जो झुएल खान आहे, झुएल खानशी नंतर आमिर कुरेशी हा व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल करतो आणि सांगतो की आम्ही आता याला अशा पद्धतीनं मारलेलं आहे, हा तो मुलगा आहे, याचं वय जवळपास 16-17 वर्ष आहे. त्यानंतर आता जो आमिर कुरेशी आहे तो झुएल खानला सांगतो की आता याची उर्शन काढायची कशी, काय करायचं, पुढची प्रोसेस सांग. त्यावर झुएब खान हा आमिर कुरेशीला संपूर्ण माहिती सांगतो की आता याला काय करायचे, याचे उर्शन कसे काढायचे आणि याचा म्हणजे आता पुढे काय करायचे. तर या सगळ्या गोष्टी आता तो सांगतो आणि सांगितल्याच्या नंतर मग तशाच पद्धतीने हे सगळे तयारीनं असतात, हातात ब्लेड घेतात आणि त्याचं उर्शन काढलं जातं. उर्शन काढल्याच्या नंतर मग याला एका ठिकाणी आणलं जातं. 3 दिवस याच्या बॉडीला सांभाळलं जातं आणि जे काय उर्शन आहे ते उर्शन आता आमिर कुरेशी हा झुएब खानकडे घेऊन जातो आणि झुएब खान आणि आमिर कुरेशी या उर्शनला आता विकण्याचा प्रयत्न करतात. परंतु यांचं जे कस्टमर आहे, यांचं जे ग्राहक आहे ते वेळीच भेटत नाही. जवळपास पहिला दिवस होतो, दुसरा होतो, तिसरा होतो, दिवसावर दिवस बदलून जातात. परंतु आता हे सडायला लागतं, हे जे उर्शन आहे तेही सडायला लागतं आणि याची जी ह्यांची बॉडी तीही सडायला लागते. ही जी घटना आहे ही जवळपास घडलेली आहे 6 ऑगस्टच्या दिवशी. आता ही घटना 6 ऑगस्टच्या दिवशी घडते आणि 6 ऑगस्टच्या दिवशी ती बॉडी त्यांच्याजवळ राहते. ते उर्शन सुद्धा इकडे तिकडे हॉस्पिटलला बघतात की त्यांच्या जवळचा कोणी कस्टमर आहे आणि तो कस्टमर या बॉडीला विकत घेईल का. त्यावर त्या हॉस्पिटलमध्ये इकडच्या हॉस्पिटलमध्ये जातात, तिकडच्या हॉस्पिटलमध्ये जातात, चौकड फिरतात, परंतु त्याचं कोणीही ग्राहक होत नाही. आणि तो नंतर जो आमिर कुरेशी तो त्याच्या मित्राला सांगतो झुएल खानला की तू ही माहिती कुठून काढली होती. त्यावेळेस झुएब खान जी माहिती तू कुठून काढली होती ही माहिती
परिपूर्ण एकदा व्यवस्थित ऐक आणि व्यवस्थित वाच, त्यानंतर आपल्या लक्षात येऊन जाईल याचं ग्राहक कोण आहे. त्यावेळेस मग झोएब खान ही माहिती परत एकदा इंस्टाग्रामवर बघतो, तर ती माहिती दुसरीच असते. ती माहिती कोणती होती तेही मी तुम्हाला सांगतो. परंतु तिथे जवळपास 5 ते 6 कोटींचा आकडा होता. जवळपास 5.6 कोटीचा आकडा होता. कारण ती जी घटना होती ती एका अमेरिकन डॉक्टरकडून घडलेली एक चुकीची घटना होती. एका व्यक्तीचं वृषणचं ऑपरेशन करायचं होतं आणि डॉक्टरने चुकीच्या पद्धतीने त्या व्यक्तीचं ऑपरेशन केलं. ती घटना मी तुम्हाला थोड्याच वेळ सांगतो की काय होती घटना आणि त्याची घटना काय झाली, पण पुढे सांगतो. मग नंतर या रेहानला ते लोक घेऊन आले आणि तिथे त्याचे वृषण इकडे तिकडे म्हणजे विकले, परंतु त्याचं कोणीही ग्राहक भेटलं नाही. त्यानंतर मग हे हातात झाले आणि आमिर कुरेशीनं झोएब खानला विचारलं की तू कुठे बघितली होती ही माहिती. त्यावेळी झोएब खान म्हणतो मी इंस्टावर बघितली होती, व्हॉट्सअपला माझ्या मेसेज आला होता. त्यावर तो सांगतो की तुला जिथे काय मेसेज आला ते एकदा व्यवस्थित बघ, परंतु ही घटना अक्षरशः तशी काही नव्हती. त्यानंतर यांनी ते जे अंडकोश ते वृष आहे तर ते फेकून दिले आणि फेकल्याच्या नंतर जिकडे फेकून दिले आणि ही जी बॉडी ही सुद्धा एका गिन्नोरी क्युलोल पार्क मागे एक छोटासा तलाव आहे, त्या तलावाजवळ मध्ये ही बॉडी टाकून दिली आणि बॉडी टाकल्याच्या नंतर ही बॉडी 10 ऑगस्टच्या दिवशी एका व्यक्तीला सापडली आणि एका व्यक्तीला सापडल्याच्या नंतर मग बघितला तर चेहरा त्या व्यक्तीचा सडलेला होता, हा रेहानचा. आणि त्यावेळेस त्याने एका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती दिल्याच्या नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळी पोहोचल्याच्या नंतर मग बघतात तर ती एक बॉडी पूर्णपणे सडलेली होती. त्यावेळेस मग पोलीस त्या बॉडीला घेऊन एका पीएम करण्यासाठी शिवविच्छेदनासाठी घेऊन जातात. त्यावेळेस शिवविच्छेदनात त्या बॉडीला खूप जबर मार बसलेला आहे आणि त्या व्यक्तीचं जे वृषण आहे ते सुद्धा पळून नेलेलं आहे, चोरून नेलेलं आहे, काढून नेलेलं आहे अशी माहिती भेटते. त्यानंतर मग पोलीस सांगतात की हा जो मुलगा आहे हा नेमका कोणाचा आहे, मृत बॉडी कोणाची आहे. सर्वत्र बातमी पसरतात, जसे सोशल मीडियावर इतरत्र सगळ्या ठिकाणी काही पोलीस स्टेशन आहे, सर्व पोलिसांना माहिती देतात, परंतु याची माहिती लवकर जाणवतच नाही आणि नंतर पोलीस या बॉडीचा अंत्यसंस्कार करून टाकतात. नंतर बरोबर 15 ऑगस्टच्या दिवशी सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा होतो, परंतु त्याच दिवशी एक महिला अर्थात रेहानची आई पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर विचारते की तिचा मुलगा हा म्हणजे हरवलेला आहे आणि त्यानंतर त्या महिलेला सांगते की तुमच्या मुलाचं वर्णन कसं होतं हा मुलगा. तर त्यावेळेस तो मुलगा दाखवला जातो, परंतु त्या मुलाच्या हातावर काहीतरी ओळख नसते, काहीतरी नाव असतं आणि ते नाव त्या महिलेला जाणवतं की हा जे मुलाच्या नावावर नाव आहे, हातावर जे नाव गोंदलेलं आहे हा मुलगा माझाच आहे, माझा मुलगा हरवलेला आहे आणि ही याच मुलाची बॉडी आहे. त्यावेळेस मग पोलीस लोक त्या महिलेला विचारतात आणि आसपासच्या यांच्या गावाजवळील तसेच यांच्या गावातील काही लोक यांनाही विचारतात. त्यावेळेस मग ही शंका दूर होऊन जाते आणि ही जी बॉडी आहे ही रेहानचीच बॉडी म्हणून परिस्थिती सत्य निघून येते. त्यानंतर ज्यावेळेस ही परिस्थिती सत्य निघून आली त्यावेळेस मग आता चौकशी होते की आरोपी पकडायचे कसे. त्यावेळेस नंतर या रेहान ज्या मस्जिदीजवळ होता त्या मस्जिदीच्या जवळ आसपासचा कॅमेरा चेक करतात, त्यावेळेस काही चेहरे तिथे आढळून येतात. नंतर हे चेहरे कुठे कुठे दिसतात याची चौकशी होते, तर हे चेहरे काही हॉस्पिटलच्या ठिकाणी दिसतात आणि त्यानंतर या चेहऱ्यांना मात्र पोलीस बोलून घेतात. तर हे चेहरे पहिला जो आरोपी आहे तर तो आरोपी म्हणजे जो बीबीएचा विद्यार्थी जो सेकंड इयरचा झोएब खान याला ताब्यात घेतलं जातं आणि त्याला विचारलं जातं की तू कुठे कुठे फिरत होता, तू काय केलं. त्यावेळेस झोएब खान हा सांगतो आणि तुझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव काय आहे त्याला सांग. त्यावेळेस झोएब खान सांगतो आमिर कुरेशी. नंतर आमिर कुरेशीला सुद्धा ताब्यात घेतलं जातं आणि आमिर कुरेशीला ज्यावेळेस पोलीस ताब्यात घेतात त्यावेळेस त्याला सांगतात की तुम्ही असं का केलं. त्यावेळेस आमिर कुरेशीला
हा प्रश्न पोलिसांनी विचारल्यानंतर अमीर कुरेशी सांगतो की डॉक्टर साहेबांना माहिती, आणि अमीर कुरेशी बोट करतो झोएब खानकडे. त्यावेळेस पोलीस विचार करतात की झोएब खान हा डॉक्टर कसा काय, आपण बघूया. मग पोलीस झोएब खानला विचारतात. त्यावेळेस झोएब खान म्हणतो, सर तो डॉक्टर वगैरे काही नाही, कारण आता त्याला धाक पडला होता मारायचा आणि सत्य सांगण्याचा. त्यावेळेस मग पोलीस सांगतात की पोलिसाला तो सांगतो की हा डॉक्टर वगैरे काही नाही, हा BBAचा सेकंड इयरचा स्टुडंट आहे आणि त्याला ही माहिती एका सोशल मीडियावरून भेटलेली आहे. ही माहिती एका त्याला इंस्टाग्रामवरून तसेच व्हॉट्सअपवरून भेटलेली आहे. त्यानंतर मग आता पोलीस याचा शोध लावतात की नेमकी ही माहिती याने कदाचित ही माहिती बघून केली की याला जाणून बुजून अशी घटना करायची होती कोणासोबत, का हाच काहीतरी याच्यावर काही दुसऱ्यालाच करायची होती. हे पोलीस त्यावेळेस त्या दोघांनी माहिती विचारतात, चौकशी करतात. आणि त्यानंतर प्रश्न येतो, आता ह्या लोकांनी हे का केलं आणि ही बातमी कशी होती. तर जी उर्शेंची बातमी होती ती एका अमेरिकेमध्ये पेन्सिल्व्हेनिया राज्यातील एक 54 वर्षीय व्यक्ती होता. त्याचं 15 वर्षापासून एक उजव्या साईडचं कडील वृषण ते दुखत होतं, त्याला खूप त्रास व्हायचा. तो ज्यावेळेस एका डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरने त्याला सांगितलं होतं की तुला शस्त्रक्रिया करावं लागेल, शस्त्रक्रिया केल्याच्या नंतर ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर तुला 100% फरक पडेल, म्हणजे आपण प्रयत्न करणार आहोत. त्यावेळेस मग हा जो स्टेवन हेन्स नावाचा व्यक्ती होता, स्टेवन हेन्स हा डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर त्याचं ऑपरेशन होतं आणि त्याचं ऑपरेशन डॉक्टर सांगतात तुझं ऑपरेशन आता सक्सेस झालेलं आहे. त्यावेळेस स्टेवनला खुशी होते, स्टेवन घरी येतो, परंतु त्याचं जे ज्या उर्शेमध्ये त्याची आग होत होती, त्याला त्रास होत होता, त्या उर्शेंचं त्याचं ऑपरेशन झालं नसून डॉक्टरनं चुकीच्याच उर्शेंचं ऑपरेशन केलेलं आहे आणि ते निकामी केलेले आहे असं त्याला जाणवलं. आणि तो परत हॉस्पिटलमध्ये आला. तो सांगू लागला की सर माझी उर्शेंमध्ये खूप त्रास होत आहे, आग होत आहे. त्यावेळेस डॉक्टरनं त्याची चौकशी केली तर डॉक्टरनं सांगितलं आपल्याला याची परत एकदा पडताळणी करावं लागेल. तर डॉक्टरच्या लक्षात आलं की याचं जे वृषण उजव्या साईडचं त्रासदायक होतं, चुकून हे दुसऱ्या साईडचं काढलं गेलं, त्यामुळे याला हा त्रास होतो. त्यावेळेस डॉक्टर त्याला सांगतो की तुझं चुकून दुसरं वृषण काढलेलं आहे, जे दुखत होतं, ज्याला त्रास होता ते वृषण काढलेलं नाही. त्यावेळेस मग हा स्टीवन हेन्स याला राग येतो आणि हा कोर्टमध्ये दावा करतो. दावा केल्याच्या नंतर काही वर्षांनी याला या केसचा निकाल लागतो आणि त्यावेळेस याला न्याय भेटतो. त्या न्यायामध्ये डॉक्टरकडून जी काही हलगर्जीपणा झाला त्यावर जवळपास $6,20,000 ही वेदना आणि मानसिक शारीरिक जी त्याला उत्पीडा आहे, दुखापत आहे, त्याच्या भरपाई म्हणून $6,20,000 अमेरिकन डॉलर दिल्या जातात. आणि दुसरे म्हणजे अजून $2,50,000 हा जो डॉक्टरचा निष्काळजीपणा आहे त्यामुळे याला हे भरपाई करून दिल्या जाते. जवळपास ही जी घटना होती 2017 मध्ये घडलेली होती या अमेरिकन व्यक्तीसोबत. तर पेन्सिल्व्हेनिया या राज्यातील जी घटना होती 2017 मध्ये घडलेली. तर 2017 मध्ये $40 या संपूर्ण डॉलरची किंमत जवळपास म्हणजे टोटल जर हिशेब केला 6,20,000 आणि $2,50,000 अमेरिकन डॉलर, तर टोटल होतात $8,70,000. तर याची 2017 साली अमेरिकन डॉलरची भारतीय रुपयामध्ये जर किंमत केली तर ती होती जवळपास 5.6 कोटी, म्हणजे 5,60,000 रुपये अशी जवळपास किंमत होती. तर त्यावेळेस मग परंतु याच्याकडे हा 1.2 कोटीचा जो झोएब खान होता त्याच्याकडे 1.2 कोटीचा हा आकडा कसा आला, तर यावर पोलीस संशोधन करत आहेत की यांच्याकडे हा नेमका आकडा कसा आला. यांनी जाणून बुजून यांना कोणाला मारायचं होतं, यांना जाणून बुजून असं काही करायचं होतं की यांना कशी माहिती भेटली, याची सुद्धा आता पोलीस चौकशी करत आहेत. भावनाताईंनो, ज्या रोहनला असंही माहित नव्हतं की याला तिथून घेतल्या म्हणजे त्या मैदानातून नेल्याच्या नंतर याच्यासोबत काय घडेल आणि पुढे अजून काही मोठा प्रकार घडेल का, हे या बालकाला काहीच माहिती नव्हती. अक्षरशः हा तिथे सांगतही सुद्धा होता की त्याला यायचं नाहीये, संध्याकाळचा त्याचा उदरनिर्वाह कसा चालन, याच्या वस्तू विकल्या नाही तर. त्यावर त्या लोकांनी त्यांना सांगितलं तू 100 रुपये घेऊन चल, असं खोटं बोलून त्याला फसवलं आणि त्याला त्या मैदानावर घेऊन घेतले खाटला पुराजवळ. तिथे नेलं, याला बेदम मारहाण केली, त्यानंतर तिथे याला मृत्युमुखी पाडलं, त्याचे वृषण काढले. अशा पद्धतीची घटना आहे. कोणाचं मन दुखावं हा या स्टोरी टेलिंगचा, ह्या कथा सांगण्याच्या
ही सत्य घटना सांगण्याचा मुळीच उद्देश नसून आजकाल परिस्थिती अशी झालेली आहे की विश्वास कोणावर ठेवावा आणि विश्वास ठेवला तर पुढे काय होईल कधी कोणी सांगू शकत नाही. कारण परिस्थिती कधी कोणत्या वेळी कशी येईल हेच या परिस्थितीतून शिकायला भेटतं. भावांनो ताईंनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि हा होतोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर करण्यामुळं कदाचित दुसरी कुठेतरी जागरूकता निर्माण होईल. तुमचा एवढाच आशीर्वाद कुठेतरी कोणाला भेटेल. तर भावांनो ताईंनो, एक परिस्थिती गरीब ज्याची वडील नाही आणि आई ही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे काम करते आणि त्या मुलाचा एक घात होतो ज्यांनी कोटीचे स्वप्न पाहिले नसते, अशी परिस्थिती होऊन जाते. आता पोलिसांनी याच्यावर चौकशी केलेली आहे. पोलिसांनी आता 5ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. भावना ताईंनो, ही स्टोरी इथपर्यंतच. कशी वाटली जरूर सांगा. भेटूया नंतरच्या अशाच नवीन कथेसोबत, जे की तुम्हाला संपूर्ण घटनासहित माहिती होईल. भेटूया नंतरच्या नवीन कथेसोबत. धन्यवाद.